विकेट मिळाली. सलग 3 षटकार आल्याच्या नंतर मात्र ही विकेट. RB 11 चिंचपाडा, श्री 11 मोहाचीबाडी बनाम मांडा धानिव हे दोन संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 गाव 1 संघ ही संकल्पना आहे. आज 8 संघ अशा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गाव 1 टीम. अप्रतिम क्रीडांगण आपण पाहतोय आणि तितकीच दमदार स्पर्धा देखील आहे. क्रीडांगणाच्या भोवताली आपण पाहिलं तर परमनंट लाईट्स देखील आहेत. विश्वा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. यावेळेस लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन केलं बघा. अगदी योग्यरित्या चेंडू आपण पाहतो. अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळताना आपण पाहतो. हे महत्त्वाचं ॲज अ बॉलर टप्पा मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे एखाद्या विकेटवरती. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 चांगले चेंडू आहे. एका चेंडूवरती विकेट मिळाली, 1 डॉट आलाय. लास्ट बॉल अलॉंग दी कार्पेट. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल खेळताना आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग झाली तिथे. गॅदर देखील तितकाच चांगला केला. पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20. 24 लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. तिसऱ्या क्रमांकावरती रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डुग्गू प्रसिद्ध आहे. रोशनाला तिसऱ्या क्रमांकावरती सुरुवात भरपूर चांगली झाली. खरं तर आपण पाहिलं 3 षटकार आले, पण त्यानंतर पहिले 3 चेंडू आदमच्या नाबावरती राहिले, पण त्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवरती विश्वानं कमबॅक करून दाखवला. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवरती चिंटूला आपण पाहतोय. चिंटू तयार. खराब चेंडू. वास्टा भीम नो बॉल. पंच लगेच इशारा करतात कमरेच्या वर चेंडू आहे. नो बॉल आहे. भीमर आहे. फ्री हिट. सुवर्ण संधी असेल फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची मुभा आहे. फ्री हिट बॉल. चांगला चेंडू होता. कमबॅक करणारा चेंडू होता चिंटूचा. गुड बॉलिंग. डॉट बॉल आला. फ्री हिट होता जरूर. बिग हिट मध्ये कन्वर्ट करू शकले नाही. यावेळेस देखील काय घडलंय. हो, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेनं. फलंदाजी ते होईल बाद. लागणारा दुसरा मोठा धक्का मोहाचीवाडी चिंचपाडा संघाला. अंपायर अच्छा गोलंदाजाच्या शैलीवरती आय थिंक आक्षेप घेतलाय. खरं धुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय आणि आता बारकाईने नजर ठेवतील त्याच्या ॲक्शनवर.
ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला अलॉंग दी कार्पेट. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर तिथे आहेत आणि इथे मात्र फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे सरकत असताना सध्या टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 22-22. हे षटक आतापर्यंत चांगलं आहे. चिंटूचा आपण पाहिलं पहिला चेंडू बीमर होता, त्यानंतर मात्र त्यानं कमबॅक केलाय. डॉट बॉल विकेट सिंगल. मोठ्या फटक्या खेळण्यापासून वंचित ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. आणि अगदी येस ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करायला हवा. इथे फुटवर्कचा जास्त वापर केला नाही. पदत आले त्याचा वापर आढळला नाही यावेळेस. येस ऑफस्टमच्या हलकेसे बाहेर तर आले होते, पण यावेळेस चेंडूमध्ये बाउन्स थोडा जास्त पाहायला मिळाला. आणि चिंटूची ओळख आहे, व्हेरिएशन्स प्रचंड आहेत त्याच्याकडे. यावेळेस थोडा टॉस करण्याचा प्रयत्न केला चेंडूला, मात्र बाउन्स दिला गेला. आणि यावेळेस धीम्या गतीने टाकलाय. क्या बात आहे, व्हेरिएशन्स बघा. पण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा राहिला जरूर. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. 1 फॉर द ओव्हरचा कॉल देखील दिलाय चिंटूला. धावसंख्या आपण पाहतो आता टोटल 24 आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि आतापर्यंत आपण पाहतोय तो हाताळण्यासाठी 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. ऑन साइडला कलात्मक फटका. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावा बनवणारा फटका होता. अद्भुत फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. क्या बात आहे, अप्रतिम फटका आपण पाहतोय. 6 धावा इथे मिळतात. षटकारांना 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर. समोर होता मिस टाइमिंग की प्रॉपर टाइमिंग. फिल्डर डाउन दी बॉल. वेल जस्ट कॅच. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय कमबॅक केला इथे तो अर्थातच दानिव मांडा या संघाने. कारण इथे विकेटची नितांत गरज होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अफाट धावा आल्या. 30 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. पण त्यानंतर मात्र जसा गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेलमध्ये विश्व आलाय त्यानं विकेट मिळवली. अभिषेक येतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक नवीन फलंदाज दाखल झाला मैदानात. विश्वला माहिती आहे इथून कमबॅक कसा करायचा आणि हे खूप इम्पॉर्टंट असेल. या ओव्हरमध्ये 6 ते 7 जर धावा आले, इकॉनॉमिकल षटक राहिले तर इथनं कमबॅक टीम मांडा धानीव नक्कीच करेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. वेगवान होता, गती प्रचंड आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलं गेलं. बॅकअपसाठी चिंटू खूप वेगानं गेला, पण एकच धाव तिथे मात्र मिळेल.
धावसंख्या सिंगलने स्कोर टोटल 31-31. विशूला कमबॅक करणं महत्वाचं या ओव्हरमध्ये, कारण एका दुसरी चांगली ओव्हर मॅच वरती खूप इम्पॅक्ट टाकेल. सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती रोशनला आपण पाहतो ज्यानं षटकार ठोकला होता. अनोखा फटका आपण त्याच्या बॅटमध्ये यापूर्वी पाहिला. षटक दुसरं शेवटचा बॉल चेंडूचा तिथे त्यानं सिक्सर ठोकला, पण त्यानंतर मात्र सध्या विशूच्या विरोधामध्ये डॉट बॉल त्यानं फेस केलाय. चांगला चेंडू आहे, शांत ठेवलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न विशूचा आपण पाहतोय सफल राहिलाय. अद्याप विशूचा हा सफर थोडा सफल होतोय. सेकंड ओव्हर मध्ये कुठेतरी आपण पाहिलं लास्ट बॉल वरती सिक्सर आला. थर्ड ओव्हर विशूने हाताळले. 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 1 रन खर्च केले. 1 विकेट त्याच्या नावावर आहे. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू आडवा बॅटनं ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय. बिहाइंड द विकेट चांगली कामगिरी करतात. आय थिंक जयेश आहेत यष्टांच्या मागे. आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये हा चौथा आलाय. म्हणजे खूप चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये मी तर उल्लेख केला होता 6 ते 7 धावा आल्या, तर पण फक्त एका धावेत षटक आलं आणि जिथे 1 विकेट देखील विशूने मिळवली आहे. व्हॉट अ ग्रेट स्पेल, अप्रतिम स्पेल राहिलाय. आणि मला तर वाटतं या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट हा स्पेल असेल कदाचित एखाद्या गोलंदाजाचा, कारण फक्त 1 धाव खर्च केली. 1 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31-31. तीन ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 31-31. 10.33च्या सरासरीनं धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 15ची सरासरी होती पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये, आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय 1 षटक तिसरं जे आलं विशूचं तिथे पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथून एखादं चांगलं षटक इम्पॉर्टंट असेल. मार्कवर यावेळेस देखील ऑनसाइडला फटका खेळला गेलाय. प्रॉपर टायमिंग होत नाहीये इथे. आपण पाहतोय सध्या बांधून ठेवलाय फलंदाजांना पूर्णपणे, हात खोलण्याची संधी देत नाहीयेत. ऑन साइडला हवेत खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला शोधून देखील काढलंय. विकेट इथे मिळते. फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठा धक्का लागलाय श्रीलेवन मोहाची वाडी RB 11 चिंचपाडाला. कासर बडवली वन साइड वर्तक नगर विरुद्ध गोरसई धारावे. एक भरपूर चांगली आणि मोठी मॅच आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आणि पहिल्या फेरीतली शेवटची मॅच असेल आणि एक भरपूर चांगली मॅच प्रेक्षकांसाठी आपण नक्कीच अनुभवणार आहोत. या पुढची मॅच असणार आहे वन साइड वर्तक नगर आणि
कासार वडवली विरुद्ध गोरसई दारावे. जाऊया सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. टीमची टोटल 34, 34 धावा. स्वप्नील आला मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज. संपर्क हवा तसा नाही. डीप थर्ड मॅनला बॉल. थोडे फंबल झालेत, एकच धाव इथे मिळते. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे सरसावत असताना 35-35. षटक क्रमांक 4 आहे आणि अजूनही या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 4 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात आणि इथे मात्र आपण पाहतोय अवय हल्ला चढवलाय. फुल पॉवरफुल पॉवर पॅक ब्युटिफुल सिक्सर. जसा उल्लेख केला 5 बॉल मध्ये पहिल्या फक्त 4 आल्या होत्या आणि या षटकारानं षटकाचं स्वरूप बदललं. 10 आल्या ओव्हर मध्ये. 4 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41. गोलंदाजी मार्क वरती जगन्नाना पाटील यांना आपण पाहतोय. जगन्नाना पाटील बॉलिंग ट्रॅकवर. ओ पहिल्याच बॉलवर मिळाली आहे विकेट. अनुभव आहे प्रचंड आणि इथे मात्र आपण पाहिलं तर येस पंचांनी मात्र बोट आकाशाच्या दिशेने केलं. रिव्ह्यू घेतलाय. आता पंच सांगतील एक्झॅक्टली कशासाठी रिव्ह्यू आहे. येस चेक करूया आपण. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. धावफलक पूर्णपणे थांबलंय. पूर्ण विराम लावलाय धावसंख्येवरती 41 आकडावर. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जे 3 सिक्सर्स लागले, धावसंख्या त्यानंतर कुठेही बनली नाही. डॉट बॉल सिंगल वरती जास्त फोकस केलं गेलं आणि रबर बॉल क्रिकेट हेच महत्त्वाचं आहे. ॲज अ बॉलर तुम्हाला डॉट बॉल रेशिओ वाढवायचा आहे आणि जेणेकरून समोरच्या संघावरती दबाव असेल. 41 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. आता शेवटचं षटक आपण पाहतोय. दुसरा चेंडू. एस बॅटची विकेट कीपर सुपरमॅन सारखी जम केली होती पण अगदी त्यांचा आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव मिळते. लहान मुलांना विनंती आपण बाहेर या प्लीज. जे लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो पूल करायचा होता. भरपूर इझिली खेळले होते हा फटका आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट ओव्हर आहे. शेवटचं षटक आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 आली आहे. म्हणजे बॉलिंग चांगली झाली आहे कारण थर्ड ओव्हर जरी आपण पाहिली तर तिथे देखील फक्त एका धाब्याचं षटक होता. जर डॉट बॉल्स खूप इम्पॅक्ट टाकतात मॅचमध्ये आणि ते स्पष्ट दिसलंय या मॅचमध्ये आपण पाहिलं. जगन्नाना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पानवरती आदळलाय चेंडू जोरदार. स्क्वेअर लेगला चाललाय. मागे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. लेग बाईसच्या माध्यमातून या 2 धावा इथे मिळत आहेत.
समोर खेळला गेलाय, लॉफ केलाय, संपर्क तर भरपूर चांगला झालाय आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 6 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा धावफलकावरती लागतायत मोहाचीवाडी चिंचपाडा संघाच्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या सत्रातला, अखेरचा चेंडू खाली राहिला. यावेळेस मात्र पूल करायचा होता. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल मिळतीये आणि अशा प्रकारे पहिलं सत्र पूर्ण झालेलं आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती लागतात. 51 ऑन बोर्ड. 52 धावांचं टार्गेट आहे. चला टॉससाठी या. वन साइड वर्तकनगर कासार बडवली विरुद्ध गोरसई धारावे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक आता झालेला आहे. टॉस देखील पूर्ण होणं गरजेचं आहे. श्री गणेश विरार वर्तकनगर कासर वडवली विरुद्ध गोरसई धारावे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काही क्षणातच तो देखील सामना आपण एन्जॉय करणार आहोत. पण मॅच मध्ये आपण पाहिलं तर 51 धावा झालेल्या आहेत. 52चं टार्गेट आहे. टॉससाठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग्स ब्रेक झालेला आहे. टॉस देखील होणं महत्त्वाचं आहे आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समधून ऐके आवाज आमचे बंधुतुल्य मित्र परम मित्र बदलापूरची धगधगती तोप आणि अर्थातच महेश धुळे सरांचा आवाज ऐकणार आहोत आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉससाठी लगेच यायचे. गोरसई बी धारावे आणि श्री गणेश विरार वर्तकनगर आणि कासार वडवली याही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच यायचे. धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती 51 मोहाची वाडी चिंचपाडा या संघाने बनवली आहे आणि 52 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. छत्रपती सीसी कोगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 ची स्पर्धा तुम्ही पाहताय. आदरणीय रमेशजी सोळशे साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा, ही संकल्पना आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच बदलापूर विभागातील बदलापूर शहरातील एक नामवंत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत. नगरसेवक चषक 2024 पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मोहाची वाडी चिंचपाडा त्यांना फाईट करते धारावे आणि मांडा धानीव आणि मांडा या दोन संघांदरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन गाव एक संघ ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. छत्रपती सीसी कुळगाव पुरस्कृत आदरणीय रमेशजी सोळशे साहेब. नगरसेवक चषक 2024. चला टॉससाठी दोन संघांना इन्व्हाइट केलेले आहेत. त्यांनी टॉससाठी यायचं. नेक्स्ट मॅच गोरसई बी आणि धारावे या संघाचा संघनायक. टॉससाठी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी टीमचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे.
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. विश्वनाथ जाधव आणि त्याच्या साथीनं अभय. आघाडीचा गोलंदाज आदम मुजावर मोहाची वाडी चिंचपाडा या संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. 52 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये आणि ते डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला धारावी टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. धारावे गोरसेबी दोन संघांदरम्यान आपण टॉस करणार आहोत. करण धुळे यांना विनंती करू की आपल्या शुभास्य आपण टॉस या ठिकाणी करायचं. करण धुळे म्हटलं तर या स्पर्धेचे सह आयोजक आहेत. चला मॅच ऑन आणि सामन्याला होती सुरुवात. आदम मुजावर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पहिला बॉल अत्यंत वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत भन्नाट स्पीड आपल्याला आदम मुजावरचा देखील पाहायला मिळेल या मॅच मध्ये. मोहाची वाडी या संघासाठी सातत्याने नेतृत्व केले. श्री 11 नेरळ संघासाठी त्याने नेतृत्व केलं आणि आज अगदी आपण पाहिलं तर 2 गाव एक संघामध्ये चांगली कामगिरी ते करतायत. डॉट बॉल लहान मुलांना विनंती आहे मागच्या की आपण बाउंड्री लाईनच्या मागे जायचंय. राऊंड विकेट. आखू टप्प्याचा बॉल विश्वनाथ जाधव साठी पडल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर थोडस टेक ऑफ झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी यावेळेस आपण पाहतो. कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता विश्वनाथ जाधवचा आणि तो कदाचित अंगलेट सुद्धा आलेला आहे. 2 चेंडू सलग डॉट आपल्याला पाहायला मिळतात. साईला विनंती आहे, साई जे मागे आमचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत छोटे त्यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क करायचा आहे. ऑन साईडला चेंडू अगदी आपण पाहतो जणू काही शरीरावरती जाऊन चेंडू आदळला आणि कदाचित बॅटला स्पर्श करत बॉल पुढे जात असताना मिळते सिंगल धाव. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर आदम मुजावर गोलंदाजीमध्ये दमखम दाखवत असताना कमालीची गोलंदाजी तो करतोय. पहिल्या षटकामध्ये चांगलं कमबॅक म्हणता येईल. 52 धावा धावफलकावरती बनवायच्या प्रतिस्पर्धी टीमला आणि त्या 52 धावा संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न सुद्धा या षटकाच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु ॲट फॅक्टर अगदी आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी होतो आणि स्वेर चेंडूचा मारा करत असताना स्वेर घोषित करण्यात आला पंचांच्या वतीनं. आपण पाहतो प्रशांत सूर्यराव पुन्हा पठाण सर 2 ऑफिशियल पंच आहेत. 1 फॉर दी कॉल देखील देण्यात आलेला आहे. ऑलरेडी गोलंदाजाला ही पूर्व सूचना ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पुनश्च एकदा लाईन चांगली आहे. प्रतिम बॉल सुंदर गोलंदाजी आहे. व्हेरिएशन अत्यंत सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. राऊंड विकेटने कधी वेगवान चेंडू तर कधी गती परिवर्तन अत्यंत सुरेख गोलंदाजी आदम मुजावरची आपण पाहिली आहे आणि रबर बॉल फॉर्मॅटमध्ये देखील नामचीन गोलंदाज आहे आणि त्याचा करिश्मा या मॅचमध्ये तो दाखवत असताना षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर फक्त एकच धाव हे धाव फलकावरती आहे. बॅटची कदाचित कडा आपल्याला पाहायला मिळाली परंतु यष्टीरक्षक अमोल चव्हाणला तुम्ही पाहत आहेत. चांगलं कमबॅक म्हणता येईल या मॅचमध्ये. 52 धावसंख्येचं लक्ष असताना पहिला षटक वाखाणण्याजोगी राहिलंय. कौतुक करावं लागेल आदम मुजावरचं या गोलंदाजीमध्ये. आणखीन एक दर्जेदार चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय टीम धानी मांडा संघाची फक्त आणि फक्त केवळ 2 धावा. 52 धावसंख्येचं लक्ष होतं या मॅच मध्ये आणि आता येणारे 24 बॉल तब्बल 50 धावसंख्येची गरज.
2 धावांचं षटक आपण पाहिलं. गोलंदाज आदम मुजावरच्या नावावरती राहिले, परंतु हे देखील विसरून चालणार नाही. अवघ्या एका धावेचं षटक विश्वनाथ जाधवने देखील हाताळलं होतं याच मॅच मध्ये. म्हणजे कदाचित आपण पाहतोय तोडीस तोड उत्तर या मॅच मध्ये देण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून होतोय. पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये येतात गोलंदाज अभिषेक. आदम मुजावरसाठी नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी त्याने केली आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. षटक क्रमांक पहिलं त्याने हाताळला. अवघ्या 2 धावांचा 52 धावा संख्येचं लक्ष असताना आता येणारे 24 बॉल आणि तब्बल 50 धावांची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न. इस्लामिक स्टोक क्षेत्रक्षक वॉट कॅच. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपण्यात आले. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी विश्वनाथ जाधवला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम धानी मांडा संघाला. बॅट्समन आउट. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपण्यात आली. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल लगेचच. आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय थेट प्रक्षेपण चालू आहे. पाहू शकाल भरपूर दूरचं अंतर त्याने कापलंय. चांगली जजमेंट पाहायला मिळाली. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला टिपण्यात आलाय. चांगला झेल होता आणि एक मोठी विकेट कॅरी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज अभिषेक. पहिल्याच बॉलवरती एक चांगला मोहरा टिपण्यात आलेला आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस कव्हरच्या दिशेने त्याच दिशेला फटका खेचलाय. चाबूक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार. एक टप्पा घेत सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. या इनिंगचा पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम धानी मांडा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 गाव 1 संघ. चांगली जुगलबंदी आपल्याला नक्कीच प्रत्येक मॅचेस मध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका आडवा बॅटने खेचलाय. कॅप शोधलाय. लावला मॅप. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. बॅट्समन चिंटूच्या बॅट मधून सलग लागोपाठ येणारे दुसरा चौकार. धावसंख्या जी पहिल्या षटकामध्ये थांबली होती कुठेतरी त्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आता चिंटूच्या माध्यमातून होत असताना 2 चौकार आलेत अभिषेकच्या विरोधात. जिथे विश्वनाथ जाधव बाद झाला तिथे मात्र त्याची जागा घेण्यासाठी चिंटूने सलग 2 चौकार दाखवलेत अभिषेक या गोलंदाजाला. धावसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत 10 धावा डबल डिजिट मध्ये. एक शुभ आकडा म्हणता येईल. बॅटची आतली कडा. बॉल चालला अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक सज्ज आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आणि मिळतील फक्त आणि फक्त सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापपर्यंत एकही मोठा फटका फलंदाज स्ट्राईक एंडला पण पाहतोय अभय बॅट मधून देखील आलेला नाहीये. आणि अद्यापपर्यंत आपण पाहतोय गोलंदाजांचं या मॅच वरती वर्चस्व आहे. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचं क्रीडांगण खरवई गावाचं क्रीडांगण आहे. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. कित्येक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये खेळल्या गेलेत आणि याच क्रीडा नगरीमध्ये आता रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट तुम्ही अनुभवतायत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार बिग हिट षटकार. सुरुवात करावी लागेल. संघर्ष तर करावा लागेल या मॅच मध्ये आणि आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. जो अभय जास्त वेळ शांत होता नॉन स्ट्राईक एंडला त्या अभयला आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे. एक चेंडू डॉट गेल्यानंतर त्याच्या बॅट मधून शेवट त्याने गोड केलाय
आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता धावसंख्येला मात्र आकार देण्याचा प्रयत्न होतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे एकंदरीत या षटकामध्ये अभिषेकने खर्च केल्या तब्बल 15 धावा. पहिलं षटक आता मुझावरचं होतं ज्याने 2 धावा खर्च केल्या. त्याच गोलंदाजाच्या खांद्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी देण्याचा प्रयत्न आहे टीम चिंचपाडा मोहाची वाडी या संघाच्या संघनायकाद्वारे. चांगला प्रयत्न केला जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा आदम मुझावरला बोलवण्यात आलंय. कदाचित हे षटक निर्णायक राहिलं तर मात्र थोडंसं कठीण होईल टीम धानीव आणि मांडा संघाला. हे पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला चिंटू आहे ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलाय. तो चिंटू देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. राऊंड विकेटने आदम मुझावर. यावेळेस शॉर्ट प्लेन पडल्यानंतर चेंडू बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. अद्यापपर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आदम मुझावरने आणि आता देखील या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये पहिला चेंडू डॉट फेकत असताना चिंटूच्या विरोधात. राऊंड विकेटने सज्ज. यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. तोपर्यंत फक्त एकच धाव. विजय त्या ठिकाणी आहेत आणि सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. चिंटूला माहिती आहे सिंगल डबलने देखील धावा बनवू शकतात. कदाचित एखादा मोठा फटका या सामन्याला जवळ नेऊन ठेवेल असा प्रयत्न आता या मॅचमध्ये 2 फलंदाजांकडून चालू आहे. अगदी आपण पाहतोय चिंटू आणि त्याला साथ मिळते अभयची. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अर्थातच ॲक्शन थ्रू गोलंदाज जर आढळला तर मात्र इथे कदाचित आक्षेप घेतला जाईल. यासाठी मात्र तिसरे पंच करण धुळे मैदानाच्या आतमध्ये आदम मुझावर हा गोलंदाज. मोहाची वाडी नेरळ श्री 11 नेरळ या संघाचं सातत्याने त्याने प्रतिनिधित्व केलंय. परंतु आता 2 गाव एक संघातून आज चिंचपाडा पनवेल विभागातील संघ आहे त्याच्या समवेत खेळत असताना आपण पाहतोय. दोन्ही संघ रायगडचे आहेत. रायगड जिल्ह्यातील हे 2 संघ आज जॉईंट व्हेंचर मध्ये इथे आपण पाहतोय. लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर. धाव मिळते ते अवांतर आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या ही धावफलकावरती पुढे सरकते. स्कोर मोज ऑन 19 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. विश्वनाथ जाधव बाद झालाय. भरपूर निराशा होती डकआउट मध्ये. त्यानंतर त्याची जागा भरून काढली चिंटूने. 2 चौकार आले. अभयच्या बॅटमधून एक षटकार आलाय. परंतु इथून या मॅचमध्ये कलाटणी देतील का हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. गोलंदाजावरती जितका प्रेशर दबाव आहे तितका फलंदाजावरती देखील प्रेशर आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. कोण हा सामना जिंकेल? धानीव की मांडा की दुसऱ्या बाजूला मोहाची वाडी की चिंचपाडा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत सुरेख मॅचेस या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील तिसरी लढत प्रेक्षकांना इथे अनुभवायला मिळते. छत्रपती सीसी कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024. बॅटची आतली कडा. यावेळेस आपण पाहतोय संभ्रमात टाकणारा हा चेंडू होता. कदाचित अभयला देखील समजलं नाहीये की चेंडू कोणत्या दिशेने चाललाय. परंतु चेंडू घरंगळत राहिला. 1 धाव तिथे मिळाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. षटक क्रमांक आपण पाहतोय 3. प्रगती पथावरती आदम मुझावरचा आपण पाहतो राऊंड विकेटने. यावेळेस आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न. कदाचित हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. आणखीन एक आलेला धमाका टीम धानीव मांडा संघासाठी. या मिळतील पूर्णपणे 6 धावा. बिग हिट षटकार. षटक प्रगती पथावरती आणि आता आदम मुझावरती आक्रमण करण्यात आलंय. फलंदाज होतोय बाद. चिंटूला परतावा लागेल. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागतो. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. टीम धानीव मांडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का.
वरती लागणारा दुसरा धक्का टीम धानी मांडा या संघाला. आणि आता येणारे 13 चेंडू 26 धावा संख्येची गरज या मॅच मध्ये. सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे, परंतु आता शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती आपण पाहणार आहोत. जर कदाचित एखादा बोटा फटका आला तर सामना खेचून आणेल धानी मांडा संघ आपल्या बाजूनं. जर कदाचित डॉट बॉल आला तर मात्र पुनश्च एकदा हे समीकरण अबाधित राहील. पाहावं लागेल. 13 बॉल 26चं इक्वेशन या मॅच मध्ये. राऊंड विकेटने अदम मुसाफर. शेवटचा बॉल बॅटची आतली कडा. बॉल चाललाय अगदी आपण पाहतो सरळ रेषेमध्ये. त्याची तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध योगेश पवार यांना तुम्ही पाहू शकता. रायगड चिंचपाडा विभागातील एक दर्जेदार खेळाडू. नुकताच मालिकावीरचा किताब त्याने पटकावला. इलेक्ट्रिक बाईक त्यांना मिळालेली आहे. धर्मवीर चषक बांद्रा येथे झालेली स्पर्धा आणि त्यामध्ये भाग्यवान खेळाडू राहिलेला हाच तो योगेश पवार आपण पाहतोय. आज त्याच्याच नेतृत्वाखाली टीम मोहाची वाडी टीम चिंचपाडा मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. धानी मांडा या संघाच्या विरोधात आपण पाहतोय. चांगली लढत होईल. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. टार्गेट होतं 52 धावसंख्येचं. म्हणजे येणारे 12 बॉल विजयासाठी 25 धावांची गरज आहे. बारा बॉल 25 ची गरज. गोलंदाज अमोल चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. मास्टर माइंड गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती. कदाचित या षटकामध्ये जर धावा वाचवण्यात आला तर मात्र कठीण होईल, परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो जय जो एक नामवंत खेळाडू. त्याच्या बरोबर पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू पिचिंग झालाय. दिशेपासून थोडस भरकडला गोलंदाज अमोल चव्हाण. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. बॅटची कडा घेतली आहे. मागे बॉल चालला. क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव मिळेल. अष्टीरक्षकाच्या भूमिकेत योगेश पवार यावेळेस आपण पाहतोय चांगली कामगिरी करतायत. एक धाव. इथे मात्र धाव फलकावरती जोडली जाईल. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाहीये. एखादा मोठा फटका विजयाच्या समीप नेऊन ठेवेल धानी मांडा संघाला. यावेळेस फुल टॉस बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा इथे मिळतील तब्बल 4 ओव्हर द बेस्ट. हाईट फॅक्टर बीमर साठी यावेळेस TRS घेण्यात आलेला आहे. जाऊया आपण टेक्निकल रूम मध्ये. टेक्निकल ऑपरेटर प्रशांत यांच्याकडे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचे ऑफिशियल अपडेटर. इट इज फेअर डिलिव्हरी. धावा मिळतील 4. अगदी आपण पाहतोय चेंडू फ्लाइट जरूर होते चेंडूला, परंतु थोडसा अगदी मुवमेंट मध्ये आपण पाहिलं तर थोडसा खाली लँड होतोय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिड विकेटला क्लिअर करत असताना इट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. नऊ चेंडू 13 धावांची गरज. अमोल चव्हाणवरती मात्र आक्रमण करण्यात आलंय. पहिला चेंडू जसा मात्र वाईड आला तसं मात्र कदाचित ग्रहण लागलं चिंचपाडा मोहाची वाडी या संघाला. आणि चौकारानंतर आलेला षटकार या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देऊन जाईल का असं उत्तर आता मात्र मैदानावरती देत आहेत. अभयचा आपण पाहतो हा फटका ड्राईव्ह करत असताना बॉल चालला होता कार्पेट. विजयता चेंडूवरती तोपर्यंत थोडीशी फंबल आणि त्याचा पुरेपूर फायदा अभयला मिळतोय. 2 धावा जरूर मिळतील अभय आणि जय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगला तालमेल, एक चांगला संवाद 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान या 2 धावा फलकावरती ऍड होत आहेत. समीकरण सोपं झालंय. जे समीकरण 12 चेंडू 25 धावांचं होतं ते समीकरण येऊन टेपलंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत तब्बल 8.
आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज असताना आता मात्र या षटकाराने आणखीन सामना पूर्णपणे खुला केलाय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग. अभयला माहिती आहे की सामना आपल्याला जिंकायचा आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. योगेश पवार एक अनुभवी गोलंदाज, मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि शेवटचा स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 6 बॉल मध्ये 5 धावा त्याला वाचवायचे आहेत. जर आपल्या संघाला विजय करायचा असेल तर मात्र हा कारनामा आज योगेश पवारला या बदलापूरच्या नगरीमध्ये करावा लागेल. सेकंडला जय, 9 सेकंडला अभय. 6 चेंडू 5 धावांची गरज. 52 धावसंख्येचा पाठलाग करते धानीव. मांडा संघ ऑन साइडला पहिल्या बॉल वरती जयने खेचलाय एक विजयी षटकार आणि या षटकाराने मात्र आपण पाहतो एक मोठा विजय संपादित केलाय. टीम धानीव मांडा संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. चिंचपाडा, बोहाचीवाडी, हार्ड लक अमोल चव्हाण, हार्ड लक योगेश पवार. चांगली फाईट या मॅच मध्ये आता मुसावरने दिली, त्याचं सुद्धा कौतुक या ठिकाणी आपण करू.